एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी भाजपचे नेते गिरीश महाजन हे पोहोचलेले आहेत। गिरीश महाजन हे थोड्याच वेळापूर्वी सागर बंगल्यावरती फडणवीस यांच्या सोबत होते आणि त्यानंतर आता गिरीश महाजन हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या आमदारांसोबत बैठक करताना पाहायला मिळत आहेत आणि याच ठिकाणी भाजपचे नेते गिरीश महाजन हे पोहोचलेले आहेत। गिरीश महाजन फडणवीसांचा कोणता निरोप घेऊन एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचलेत का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आतापर्यंत एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्री पदावरती नाराजी पाहायला मिळत होती, मात्र यानंतर आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सर्व आमदार हे त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न मागील काही वेळापासून वर्षा निवासस्थानी करत होते आणि या मनधरणीला यश आल्याचं देखील पाहायला मिळतं। एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची आज शपथ घेणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते गिरीश महाजन सध्या वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गिरीश महाजन हे पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळापूर्वी गिरीश महाजन हे फडणवीसांच्या सागर बंगल्यावर होते। सागर बंगल्यावरून निघून गिरीश महाजन हे एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। फडणवीसांचा कोणता निरोप घेऊन गिरीश महाजन हे एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी गेलेत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी। पंकज, सागर बंगल्यावरून निघून गिरीश महाजन आता वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ते पोहोचलेले आहेत। फडणवीसांचा कोणता निरोप घेऊन गिरीश महाजन हे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेत का? वर्षा या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। ते मध्यमांशी बोल गिरीश महाजन वर्षा या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गिरीश महाजन जे आहेत ते वर्षा या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। गिरीश महाजन माध्यमांशी संवाद साधताना आपण बघतोय। गिरीश महाजन हे वर्षा या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। नक्कीच पंकज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात। आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आहे, भाजपचे नेते गिरीश महाजन हे वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ते पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वी सागर बंगल्यावरती गिरीश महाजन होते। सागर बंगल्यावरून निघून एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी गिरीश महाजन हे पोहोचलेले आहेत। एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री पदासंदर्भातील सस्पेन्स आज संपलेला आहे। मुझे लगता है कि एकनाथ जी शपथ आज लेंगे, उपमुख्यमंत्री करके शपथ लेंगे, ऐसे मुझे लग रहा है। कोई नहीं, कोई टैक्टिस नहीं है, कोई प्रेशर टैक्टिस नहीं है, बिल्कुल खुले दिल से वो आ रहे हैं और हम लोग सब अब तीनों पार्टी और पूरी महायुति, कोई संकट मोचक नहीं भाई, इसमें क्या संकट मोचक की बात है। मुझे लगता है, मुझे बिल्कुल काही कुठलाही मेसेज नाही आहे, कुठला मेसेज घेऊन मी आलेलो नाही। मी फक्त एकनाथजींना भेटायला आलेलो आहे आणि आपण बघा, आपल्याला 5 वाजता कळेल, आपल्याला 5 वाजता सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल। एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील याची मला खात्री आहे, अशा प्रकारचं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलेलं आहे। मी सागर बंगल्यावरून कोणताही निरोप घेऊन या ठिकाणी आलेलो नाही। 5 वाजता तुम्हाला सर्व स्पष्ट चित्र दिसेल। एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील याबाबत मला खात्री आहे, अशा प्रकारचं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलेलं आहे। गिरीश महाजन हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत।